सातत्याने पाकिस्तानकडून भारतावर भ्याड हल्ले सुरूच आहेत। पुन्हा एकदा काल नंतर आज पुन्हा एकदा हे बघायला मिळालं की पाकिस्तानकडून भारतावर हे भ्याड हल्ले केले जात आहेत। अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला केला गेला, मात्र तो भारताने चोख त्याचं उत्तर दिलेलं आहे। पण रात्रीच्या अंधारात पाकिस्तानकडून हे हल्ले केले जात आहेत। अशा प्रकारे ड्रोन हल्ले करून रात्रीच्या अंधारात ड्रोन हल्ले करून भारताला धक्का देण्याचा प्रयत्न पाकिस्तान करताय। पण भारत एकदम अलर्ट मोडवर, भारताच्या सगळ्या यंत्रणा एकदम अलर्ट मोडवर आणि त्यामुळे सगळे हल्ले परतवून लावले जात आहेत। सुवर्ण, आपण जो व्हिडिओ दाखवतोय त्याच्यामध्ये बघा ना की पाकिस्तानकडून आलेला हा ड्रोन जसं घिरट्या घालतोय भारताच्या भागामध्ये, भारताच्या हवाई हद्दीमध्ये, आणि म्हणूनच हा ड्रोन तिथल्या तिथे नष्ट करण्याची ताकद भारताची आहे। त्यामुळे एकही गोष्ट म्हणजे जे क्षेपणास्त्र असू दे, ड्रोन असू दे, नाहीतर आणखी काही लढाऊ विमान असू दे किंवा दहशतवादी जर सीमारेषा पार करून यायचा प्रयत्न करत असतील तर प्रत्येकाला तिथल्या तिथं ठेचलं जातंय। हा सुद्धा ड्रोन पंजाबच्या अमृतसर भागामध्ये पाकिस्तानकडून सोडण्यात आलेला होता, मात्र तो देखील तिथल्या तिथे नष्ट केलेला आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। प्रशांत, अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून भ्याड हल्ल्याचा प्रयत्न झाला जो भारताकडून परतवण्यात आला, काय सांगाल? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं पाकिस्तानकडून देशातील विविध शहरांमध्ये भ्याड हल्ले करण्याचे प्रयत्न झाले। अमृतसरमध्ये झालेला आहे, नौशेरामध्ये झालेला आहे, जम्मूमध्ये झालेला आहे। पण अमृतसरमधला झालेला हल्ला हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की अमृतसरमध्ये हवेमध्ये सर्व ड्रोन नष्ट करण्यात आलेल्याची माहिती पुढे आलेली आहे। अमृतसरमध्ये ज्या सकाळच्या दरम्यान ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या दिशेकडून जोरदार ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू होता, पाकिस्तानचा एअरबेस नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता। पाकिस्तानकडून प्रयत्न होता की भारतातील जे प्रमुख एअरबेस आहे, जसं अमृतसर एअरबेस आहे, पठाणकोट एअरबेस आहे, यावरती ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न होता। पण हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतून लावलेले आहे। भारताची सुरक्षा व्यवस्था एवढी सशक्त आणि मजबूत आहे की यापुढे पाकिस्तानला हात टेकावे लागत आहे। त्यामुळे भारताच्या कुठल्याही विमानाला या कुठल्याही विमानतळाला साधा धक्का देखील ते पोहोचू शकले नाहीये। त्याचमुळे पाकिस्तान जी आहे हे सर्वसामान्य नागरिकांच्या वस्त्यांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे। पण पाकिस्तानला नतमस्तक करण्यासाठी भारतीय लष्करानं पुढे सरसावलेला आहे। त्याचमुळे त्यांचे काही विमान जे जेट लढाऊ विमान आहेत ते देखील पाडलेले आहेत। आणि सोबतच जर बघितलं भारताच्या सर्व सीमा भागांमध्ये, सर्व पंजाब असो, राजस्थान असो किंवा मग जम्मू काश्मीर असो, या सर्व भागांमध्ये ज्या पद्धतीने सर्व पाकिस्तानचे हल्ले परतावून लावत आहे, पंजाब आणि सिंध परिसरामध्ये ज्या पद्धतीने काल रात्री उशिरापर्यंत हल्ले करण्यात आले, त्यामुळे स्वर्ण असं म्हणावं लागेल की पाकिस्तानला निश्चितपणे नतमस्तक भारतीय लष्कर करणार आहे। बरोबर आहे, पाकिस्तानला नतमस्तक करणार आहोत नव्हे, केलेलंच आहे आपण। आतापर्यंतचे सगळे हल्ले आपण परतावून लावलेले आहेत। आता खरं तर चर्चा व्हायला हवी ती म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन पाकिस्तान वारंवार करत आहे आणि त्याला याची जाणीव आहे की नाही, ती जाणीव जर नसेल तर करून दिली जायला हवी। प्रशांत, धन्यवाद। सुवर्ण, पाकिस्तानकडनं भारतावरती अनेक ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला। अगदी आज सकाळपर्यंत सुद्धा आणखी 4 नवीन ठिकाणं शोधली पाकिस्ताननं आणि तिथं हल्ले केलेत। ही 4 ठिकाणं कुठली ते आपण प्रेक्षकांना सांगूयात। उधमपूरमध्ये पाकिस्ताननं जोरदार हल्ला केलेला आहे आणि हा ड्रोनचा हल्ला उधमपूरला लक्ष्य करत होता, मात्र भारतानं तो उद्ध्वस्त केलेला आहे। उधमपूर नंतर आणखी एक ठिकाण ते म्हणजे पठाणकोट, तिथे सुद्धा पाकिस्तानकडनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। तिकडचे नागरिक भयभीत झालेत। अर्थात साहजिक आहे, जर आपल्या घरावरती एखाद्या गोष्ट समजा येऊन आदळली, काही नुकसान झालं, कोणाला काही जखम झाली, कोणाचा जीव गेला, तर मग ते कितीला पडेल त्या माणसांना आणि महागात पडू शकतं ते। पण तसं न करता आपल्या लष्करानं सडेतोड उत्तर दिलेलं आहे, आपल्या जवानांनी सडेतोड उत्तर दिलं। तिसरं ठिकाण आहे जम्मू आणि चौथं ठिकाण आहे सिरसा। या दोन्ही ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र त्याला चोख उत्तर भारतानं दिलेलं आहे। बरोबर, पाकिस्तानकडनं तर भारतावरती अनेक ड्रोन हल्ले तर झाले, मात्र ते अपयशी झाले ती गोष्ट वेगळी। अमृतसरमध्ये, खास करून खासामध्ये पाकनं नागरी वस्त्यांवरती भ्याड हल्ले केले। अमृतसरमध्ये नागरी वस्त्यांवरती हल्ले केलेत पाकिस्तानकडनं। आता नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतोय, पण भारताला याची पूर्णपणे जाणीव होती। कालच
जसं आपण सांगतोय की या संदर्भातलीच एक बैठक झालेली होती की सीमा भागामध्ये जे सामान्य नागरिक राहतात त्यांना कुठला धोका पोहोचू नये याकरता काय उपाययोजना करता येतील. बरं. पण भारताच्या आणखी एक सुवर्ण महत्वाची गोष्ट ती म्हणजे ज्या लॉन्च पॅडवरनं पाकिस्तानकडनं ही क्षेपणास्त्र डागली जात आहेत ती लॉन्च पॅडच भारतानं उद्ध्वस्त केलेली आहेत. 2 भारतानं पाकिस्तानचे 2 तळ उडवलेले आहेत जम्मू जवळच्या सीमेजवळ. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. जम्मूच्या सीमेजवळ पाकच्या 2 लॉन्च पॅड्सना निस्तनाबूत करण्यात आले, उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. पाकचे ते 2 तळ उडवून दिले गेलेले आहेत. भारतीय लष्करानं ही मोठी कारवाई केलेली आहे. भारतीय लष्करानं पाकचा लष्करी तळ आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेला आहे. तर भारताला हे 2 तळ उद्ध्वस्त करण्यात यश आल्यामुळे भारतीय सैन्य दलाचं हे मोठं यश मानलं जात आहे. दृश्य सुद्धा समोर आहेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. जे जळतंय जे उद्ध्वस्त झालंय ते पाकिस्तानचं लॉन्च पॅड आहे आणि त्या लॉन्च पॅड म्हणजे अगदी थातूरमातूर कारवाई नाही तर थेट मुळावरतीच घाव आपल्या भारतीय सैन्यानं केला आहे की जिथनं ही काय क्षेपणास्त्र सोडली जात आहेत ते लॉन्च पॅडच उद्ध्वस्त करून टाकलंय. पूर्णपणे बेचिराग झालेला आहे लॉन्च पॅड. तुम्ही जर 1 पाऊल टाकाल तर आम्ही 4 पावलं टाकू आणि ती आमच्या सुरक्षेसाठी टाकू असं भारतानं उत्तर दिलेलं आहे. सिरसा इथल्या भाजी मंडईजवळ खाजा खेडाच्या शेतात क्षेपणास्त्राचे तुकडे बघायला मिळत आहेत. सिरसामध्ये पाकचा जो क्षेपणास्त्र हल्ला झाला त्या क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले आणि त्यामुळे नागरिक थोडेसे घाबरलेले आहेत. बरं ठिकाण काय तर भाजी मंडईजवळ जिथं माणसांची वर्दळ असते जिथे ये जा सुरू असते तिथंच या क्षेपणास्त्राचे अवशेष सापडत आहेत. म्हणजे आता घरातनं बाहेर पडावं की नाही असं अशा संभ्रमात लोक आहेत. काही ठिकाणी तर लोकांना गरज नसेल तर बाहेर पडू नका असं सांगितलं जात आहे. याच कारणामुळे शेतात भाजी मंडई अशा कुठल्याही ठिकाणी हे मिसाईल्स टाकले जात आहेत ते भारताकडून निस्तेनाबूत केले जात आहेत. फतेह मिसाईल त्याचे तुकडे आपल्याला बघायला मिळत आहेत एका दृश्यामध्ये. मैंने देखा 12:13 का टाइम था. मैं सोया पड़ा था बच्चों को लेके तो मेरे लड़के की निगाह ऊपर पड़ी तो कहता पापा कोई चीज़ गिरने वाली है अपने ऊपर. तो मैं उठा एकदम देखा तो ऐसे लगा जैसे अपने ऊपर ही गिर रही है. तो मैंने फटाफट लड़के को उठा के अंदर भागने लगा तो मैं गिर गया. मेरे गोड्डे पे चोट भी आई. तो फिर हम अंदर घबरा गए और मेरी सिस्टर भी थी, घर वाले बच्चे भी थे, गुड़िया भी थी. तो उसके बाद में लाइट चलेगी. हमने 1-2 बार थोड़ा ऊपर जाके छत के ऊपर देखा तो कोई चीज़ थोड़ी सी 6-7 सेकंड के अंदर थोड़े आगे जाके ब्लास्ट हो गई और बहुत तेज धमाका हुआ. एकदम लाल रंग का गोला था बहुत बड़ा. तो पता नहीं लगा कहाँ गिरा है. तो सुबह पता लगा तो पता भी हमारी चर्च है यहाँ पे, बिल्कुल हमारी चर्च के साथ ही गिरा हुआ है खेत. तिरपाल कॉलोनी में हम ऊपर बैठे थे तो ऊपर से रात को 12:10 के बीच में एक ऊपर से लाइट आती है, बहुत तेज सी लाइट होती है. जब वो एकदम से ब्लास्ट होता है बहुत जोर से धमाका गिरता है. उसके बाद वो यहाँ आकर गिरती है अपने पड़ोस में क्षेत्रपाल कॉलोनी में जो खेत है वहाँ पर आकर उसकी वो जो मलबा है उसका यहाँ गिरता है. पाकिस्तान 6 स्फोटांनी हादरलेला आहे. पाकिस्तानला भारताकडून सडेतोड उत्तर. रावळपिंडीमध्ये 2 स्फोट झालेले आहेत. तर पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान म्हणजेच रावळपिंडी त्याचसोबत मुरीद म्हणजे चकवाल इथे आणि रफिकी म्हणजे शोरकोट इथे हवाई तळांना भारतानं लक्ष केलं असा दावा पाकिस्तानी लष्करानं केलेला आहे. लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी असं म्हटलंय की लढाऊ विमानांमधून हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहेत. भारत हे सगळे ड्रोन हवेतच नष्ट करतंय. पाकिस्तानची ही आगळी पाकिस्तानलाच भारी पडली आहे. भारतानं आज पहाटे पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आणि तो भारतानं परतवून लावलेला आहे. भारतानं पाठवलेल्या ड्रोन्सने इस्लामाबाद असेल आणि किंवा लाहोरमध्ये मोठे स्फोट घडवलेत. रावळपिंडी एअरबेस जवळ सुद्धा धुराचे मोठे लोट उसळल्याचं दिसतंय. आपण बघू आतापर्यंत पाकिस्तानातल्या कोणकोणत्या भागामध्ये भारतानं हल्ले केले असा दावा पाकिस्तानकडनं केला जातोय. ती ठिकाणं कुठली त्यावरती एक नजर टाकूयात. रावळपिंडीतला नूरखान एअरबेस जिथं भारतानं हल्ला केलेला आहे त्याचबरोबर लाहोर एअरबेसमध्ये सुद्धा भारतानं हल्ला केलेला आहे. त्यासोबत इस्लामाबाद या ठिकाणी सुद्धा आणि मुरीद चकवाल या एअरबेसवरती सुद्धा भारतानं हल्ला केला.
असा दावा पाकिस्तानकडनं करण्यात आलेला आहे. हे स्फोट करण्यात आलेले आहेत आणि मोठे स्फोट करून एअरबेस पूर्णपणे बेचिराख करण्यात आलेले आहेत. रफिकी शोरकोट इथे सुद्धा या एअरबेसवरती सुद्धा भारताकडनं हल्ला झालेला आहे आणि तिथे मोठमोठे स्फोट घडवून आणण्यात आले. इस्लामाबादेत सुद्धा मोठा स्फोट भारतानं घडवून आणलेला आहे. जर तुम्ही आम्हाला एक ड्रोन पाठवाल तर आम्ही त्याचं उत्तर 4 स्फोटांनी देऊ. नारोवाल या भागामध्ये सुद्धा भारतानं स्फोट घडवून आणलेला आहे. नारोवाल तर पाकिस्तानची अशी काही ठिकाणं जिथं भारतानं स्फोट घडवून आणलेत, तर हिमाचलमध्ये दुसरीकडे पाकड्यांकडनं आलेले ड्रोन्स भारतानं पाडून टाकलेले आहेत. पाकड्यांच्या कारवायांना चोख उत्तर भारत देत आहे. रात्री उशिरा हे ड्रोन हल्ले सुरू होतात. काल रात्री पण हे बघायला मिळालं, आज रात्री पण हे बघायला मिळालं आणि रात्रीच्या अंधारात ड्रोनने मिसाईल्सने हल्ले केले जात आहेत. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सीमा भागाला जास्त लक्ष केलं जात आहे, नागरी वस्त्यांना जास्त लक्ष केलं जात आहे. पण भारताच्या सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत, त्यामुळे ते ड्रोनचे हल्ले, मिसाईलचे हल्ले हे पूर्णपणे परतवून लावले जात आहेत. भारताकडनं अजूनपर्यंत तरी पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वस्तीमध्ये असा हल्ला करण्यात आलेला नाही. मात्र पाकिस्तानकडनं सगळे हे नियम मोडून विचित्रपणे हे जे काही हल्ले केले जात आहेत, मात्र भारत स्वतःच्या संरक्षणासाठी हे त्यांचे सगळे हल्ले परतावून लावत आहे. अर्थात देशातील नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, मात्र तरी देखील त्याचे थोडेफार प्रमाणात पडसाद हे उमटतातच आहेत. काही परिणाम तिकडच्या सीमा भागातल्या लोकांना खास करून सहन करावे लागत आहेत. सकाळी उठून बघतो तर काय काही दृश्य त्यांना अनपेक्षितपणे समोर दिसतात. काही असे हे तुकडे क्षेपणास्त्रांचे समोर दिसतात. हिमाचल मधल्या पिरथीपुरा इथली ही दृश्य आहेत जिथं मिसाईल पाडण्यात आलं. राजस्थानमध्ये जैसलमेर मध्ये सुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केले. हे ड्रोन हल्ले ज्याचा प्रयत्न भारतानं पूर्णपणे उधळून लावला, तर ते ड्रोन जे पडले त्याची काही दृश्य आपल्याला आता बघायला मिळत आहेत. पाकनं नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले केलेले आहेत. आवाज तर होतातच आहेत, त्यामुळे नागरिकांची तिथल्या झोप उडालीच आहे. पण त्याचबरोबर सकाळी उठून आपल्या दारात त्यांना अशा प्रकारचे ड्रोनचे तुकडे बघायला मिळत आहेत. जैसलमेर राजस्थान इथली ही दृश्य. मोठमोठे आवाज होत आहेत, स्फोट घडतायत आणि त्यामुळे लोकांना रात्रभर झोपा लागत नाहीयेत. रात्री अचानक किंवा मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे सुद्धा स्फोटांचे आवाज आल्यावर लोक बाहेर उठून बघतायत की नेमकं काय झालं काय नाही. सकाळी माध्यमांच्या लोकांच्या प्रतिनिधींना माध्यमांना प्रतिक्रिया देताना लोकांनी बरेचसे असे अनुभव सांगितलेले आहेत. स्फोटांचे आवाज होत आहेत किंवा मग भयभीत होऊन आम्ही रात्रभर झोपतच नाही आहोत. पाकिस्तानकडून भारतावर अनेक ड्रोन हल्ले केले जात आहेत. अमृतसरमध्ये सुद्धा पाकनं नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अमृतसरमध्ये ही महिला बघा, अगदी आपल्या घरासमोर ड्रोन पडल्याचं सांगते आणि त्यामुळे आग लागल्याचं सांगते. घाबरलेली आहे आणि ती येऊन माध्यमांसमोर बोलायचा प्रयत्न करते की बघा माझ्या घरासमोर ड्रोन पडलाय आणि त्यामुळे आग लागलेली आहे. खरं तर भारताने चोख उत्तर देऊन तो ड्रोन जो आहे तो निस्तेनाबूत केला. त्या ड्रोनचा हल्ला परतवला. त्याचे जे अवशेष आहेत ते इथे पडलेले आहेत. ड्रोन टिक्का पे जीत में फिटा आग लग गई मेरे वेद में मैं कोठे चढ़ी देखो मैं तो थल्ले बच ना बेल ड्रोन टिक्का. तर पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते. भारतातल्या 4 शहरांवरती हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानचा. पाकड्यांनी केलेल्या हल्ल्याचा कट भारत उधळत आहे. कालही रात्री भारतानं चोख उत्तर दिलं, आजही चोख उत्तर दिलं गेलं. पाकनं उधमपूर, पठाणकोट, जम्मू आणि सिरसामध्ये हल्ला केलाय आणि तो भारतानं परतवून लावलेला आहे. मात्र भारतानं पाकड्यांचा हा हल्ला परतवून लावला आणि पाकड्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. सातत्यानं काही व्हिडिओ समोर येत आहेत, काही सैन्याकडनं जारी केले जातात, तर काही नागरिक आपल्याला जे समोर दिसतंय, जे अनुभवतोय त्याचे व्हिडिओ काढले जातात आणि ते आपोआप सोशल मीडियावरती पुढे ते पसरतात आणि त्यात दिसतंय की कशा पद्धतीनं हवेतल्या हवेत पाकिस्तानचे सगळे हे इरादे आहेत ते नष्ट केले जात आहेत भारताकडनं. तर पाकिस्ताननं नापाक कारवायांची पुनरावृत्ती करत भारताच्या विविध सीमा भागांवर ड्रोनद्वारे हल्ला केला. तसा प्रयत्न केला पण तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. जम्मू काश्मीर पासून गुजरातच्या भूपर्यंत तब्बल 26 ठिकाणी ड्रोन पाठवून हल्ला करण्याचा निष्फळ प्रयत्न झालेला आहे. तो भारतानं पूर्णपणे बेचिराख केला. तो प्रयत्नच हाणून पाडला.
भारतीय लष्कराच्या सजगतेमुळे हे सगळे ड्रोन्स वेळीच निष्क्रिय करण्यात आले आणि पाकिस्ताननं ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा जो काही प्रयत्न केला त्यामध्ये कोणकोणती शहरं भारतातली होती तर ती बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपुरा असेल, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, अगदी बाडमेर, भूजपर्यंत, कुवारबेट आणि लाखिनाला या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न झाला. हे हल्ले परतवून लावण्यात आलेले आहेत. हवेतल्या हवेतच ते ड्रोन किंवा मिसाईल्स असतील तर मिसाईल नष्ट करण्यात आली. इथे न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना एक सांगायला हवं की कुठेही सोशल मीडियावर किंवा कुठल्याही पद्धतीने तुमच्यापर्यंत जर चुकीची माहिती येत असेल, चुकीचे व्हिडिओ येत असतील तर त्यावर लक्ष देऊ नका. जे ऑथेंटिक अधिकृत असे व्हिडिओ असतील, माहिती असेल तर त्यावरच लक्ष ठेवा, त्यावरच विश्वास ठेवा. आता फिरोजपूरमध्ये एका सशस्त्र ड्रोननं नागरिक क्षेत्राला लक्ष्य केलं, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 सदस्य गंभीर जखमी झाले आणि